गोकुळची जन्मतारीखच माहित नाही आम्हाला. इथूनच सुरुवात आहे. संध्याकाळी गुरं घरी येत होती. देवा. बाळाचा जन्म झाला. आमच्या दारात भाजीवाली आली आणि बाळाचं ते माझ्या आईलाही माहित नाही, जिने जन्म दिला तिलाही माहित नाही. तुम्ही कुठल्या स्ट्रॉंग बेसिसवर हे सांगितलं की हे तुमचं करेक्ट आहे? कित्येक अशी लोक आहेत सरकारी बर्थडे साजरा करतात. ज्यांची जर जन्मतारीख 1 जून असली तर आम्ही ती पत्रिका बाजूला ठेवतो आणि स्वतः संशोधन करतो. आम्ही कधी पत्रिका बघितली नाही, काय नाही. आता इथपर्यंत आलोय, पण गुण किती जुळतात वगैरे त्याच्याबद्दल काय बोलतो? इथे एक व्यक्ती आहे, काश्मीरमध्ये एक व्यक्ती आहे, त्यांचं टेलिपॅथी असू शकते. विज्ञान आम्हाला म्हणत होतं चूक. हा विषय आपल्या वेदांमध्ये आजच्या 5000 वर्षापूर्वी लिहिलेला होता. हा गायडन्स करायला आला होता आणि सर होता, गोकुळ सर अच्छा, माझ्यासाठी. पण त्यावेळेस मला असं नव्हतं वाटलं की आमचं काहीतरी होईल वगैरे, नाही का? हिचा पूर्ण बॉपपट होता, एकदम मुलासारखी टॉमबॉय असल्यासारखी ती राहील. काकाच्या मुलाचा चुलत भाऊ कसा असेल, बाबा काकाच्या मुलाची सासूबाई कशी असेल. इथपर्यंत आम्ही म्हणतो राहू 10 में दुनिया बस में. जर खरंच तसं झालं तर पहिलं तुमच्याकडे कोमल कुंभार, त्याच त्या आपल्या कोमल कुंभार, तुमची माझी सगळ्यांची आवडती अंजी, सहकुटुंब सहपरिवार या सिरियलच्या माध्यमातून जी घराघरात पोहोचली ती कोमल कुंभार आणि तिचे प्रिय गोकुळ दशवंत, ते आपल्याकडे येत आहेत. खरं तर रोज खूप जातक येतात, पण हे वेगळे आहेत. यांचा प्रवास वेगळा आहे. प्रेम, संयम या सगळ्यांच्या माध्यमातून जाऊन विवाह यशस्वी करणं, समाजाचा, घराचा सगळीकडे विरोध असताना स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या प्रेमाने संसार सांभाळणं आणि यशस्वी होणं सोपं नाही बरं का. या 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 नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम. तुमच्याबद्दल खूप काही माहिती आहे. तुम्ही अर्थात पत्रिका दाखवायला आलेला आहात, ते प्रश्न आपण घेऊ. पण त्या प्रश्नापूर्वी माझ्या मनात एक प्रश्न आहे. हां. कसं असतं ना की प्रेमविवाह या विषयाचा समाजात अजूनही खूप कौतुक आहे. आम्ही जेव्हा लहानाचे मोठे होत होतो तेव्हा सर्वप्रथम पिक्चर पाहिला तो बॉबी, हम तुम एक कमरे में बंद हो. एक दिवस असेल की जेव्हा तुम्हाला त्या विषयाचं प्रचंड अट्रॅक्शन असेल. पण आज लग्नाच्या 7 वर्षानंतर जर तुम्हाला तशी संधी मिळाली तर तुमची रिॲक्शन काय असेल? असं बघाल दोघं एकमेकांकडे. अशीच असं असेल आमची रिॲक्शन. वा, खूप छान. याच्यापेक्षा जास्त काहीच नको. एकच आयुष्य असतं. पैसा, पद, प्रतिष्ठा येतं आणि जातं. आणि हे जे दोघांचं एकमेकांसाठी असणं, दोघांचं एकमेकांकडे बघणं, हे खरं जगणं असतं. खूप छान वाटलं. तर आता मी तुमच्या पत्रिका घेते, तुम्ही प्रश्न विचारू शकता. हो मॅडम, मला खरं तर तुम्हाला खूप प्रश्न विचारायचे आहेत आणि मला माहिती आहे याचं उत्तर तुमच्याकडेच असणार. बरं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझा असा की गोकुळची जन्मतारीखच माहित नाही आम्हाला. इथूनच सुरुवात आहे. सी, आपल्या ग्रंथांमध्ये ना खूप काही असतं. म्हणजे एखादा व्यक्ती समोर आला की याची रास कोणती असेल, लग्न कोणतं असेल, याची जन्मतारीख कोणती असेल, त्यासाठी एक प्रश्नकुंडली म्हणून आमच्याकडे माध्यम असतं की जेव्हा प्रश्न पडला, कारण हा प्रश्न काही आपल्याला रोज नाही पडत, कधीतरी पडतो. आणि मला केव्हा पडेल की जेव्हा तुम्ही आज हा प्रश्न विचारला, तर ती या क्षणाची एक प्रश्नकुंडली असते. त्याच्यावरून आपण सहज शोधू शकतो की यांची जन्मतारीख कोणती असावी. मग त्याच्यात 2-3 बाबी असतात. एक तर जसं तुमचं लग्न केव्हा होईल हे आपण पत्रिकेतून योग सांगू शकतो. लग्न झालेल्या तारखेवरून तुमची जन्मतारीख काय असेल हे देखील शोधता येतं. ओके. तुम्ही जो संघर्ष केला किंवा तुम्ही आज जे करत आहात त्याच्यावरून तुमची जन्मतारीख शोधता येते. तर आपण बघूया, खूप कठीण नाही आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे तुमची जन्मतारीख येईल 13 ऑगस्ट 1990 सकाळी 11:22 सोलापूर. काय म्हणू इच्छिता? पण हा म्हणत होता की 14 ऑगस्ट असावी आईच्या म्हणजे म्हणण्यानुसार. ऍक्च्युली काय, जसं की नेहमी आधी काय व्हायचं की साधारण शाळेमध्ये दाखल केल्यानंतर 1 जून, कारण 1 जूनला शाळा सुरू होते. होय. आणि आपल्या भारतात नव्हे, म्हणजे भारतातच म्हणता येईल की कित्येक अशी लोक आहेत सरकारी बर्थडे साजरा करतात. ती गंमत त्यातला- सांगते. आमच्याकडे जे जातक येतात हं. त्यातले अनेक जातक ज्यांची जर जन्मतारीख 1 जून असली तर आम्ही ती पत्रिका बाजूला ठेवतो आणि स्वतः संशोधन करतो. वा. कारण भारतात
1 जून तारीख आली की ती 80% 90% प्रॉब्लेमॅटिक असते. ओके. आणि भारतात अगोदर अशा पद्धती नव्हत्या. म्हणजे तरी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल किंवा नसेल, आमच्याकडे असे लोक येतात की संध्याकाळी गुरं घरी येत होती. देवा. बाळाचा जन्म झाला. हा, याला तरी एक ठीक आहे. हा. आमच्या दारात भाजीवाली आली आणि बाळाचं जन्म झालं. म्हणजे असं कोणत्याही गोष्टी त्या काळातले लोक सांगत होते. ते त्यांच्या जागी बरोबर होते. बरोबर. तेव्हा एवढ्या यंत्रणा विकसित नव्हत्या. त्यामुळे याचं काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. नाही, वाईटचं पण नाही. आणि असं कित्येक लोकांचं होऊ शकतं होऊ आणि झालेलं आहे. शकतात, खूप तर होतात. त्यानंतर मग काय झालं की मी विचार केला की चला आपण शोधून तरी काढू की आपली तारीख काय आहे. बरं. मग मी जसं माझ्या आईला विचारलं की जरा हा. नीट आठव. आणि त्यावेळी जसं प्रगती आत्ता जेवढं आहे तेवढं तेव्हा काही नव्हतं ना. फोटो काढण्यासाठी मोबाईलही नव्हतं तेव्हा. त्यामुळे मग असंच चर्चा करता 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 ती म्हणाले की मीच म्हणालो की माझं नाव गोकुळ ठेवलंयस तर का. हम्म. तर मग तिला असं म्हणणं होतं की गोकुळ नाव ठेवण्याचं कारण हेच आहे की मी जन्माच्या आदल्या दिवशी का जन्माच्या दिवशी गोकुळ अष्टमीचा जो उपवास असतो तो होता. बरं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी दहीहंडी किंवा 15 ऑगस्ट असं काहीतरी ते झेंडावंदन वगैरे होतं. ते 15 ऑगस्ट होतं काय होतं तिला आठवत नाही. हा. झेंडावंदन म्हणजे ते 15 ऑगस्टच असणार. मग मी विचार केला की ठीक आहे, नीट आठवलंय ना तुला, हेच असेल ना. बरोबर. 2-3 वेळा विचारलं, नीट आठव आठव. मग ती जुनी 7वी झालेली तिची. अच्छा. आणि खूप सुलतानपूर नावाचं गाव आहे, माढा तालुका जिल्हा सोलापूर, खूप आतमध्ये गाव आहे ते. आणि मग ते मी स्वतः अंदाज लावला की आता एवढं प्रगत झालंय तर आपण ऑनलाईनच बघूया हम्म. की 1990 मध्ये साधारण गोकुळ अष्टमीचा उपवास कधी होता. हम्म. मग मी ते ऑनलाईन रिसर्च केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 14 ऑगस्ट येते. हम्म. मग आधी 1 जून साजरा करत होतो. त्यानंतर 14 ऑगस्ट साजरा केली. आणि आता यापुढे आता तुमच्या 13 ऑगस्ट. तुमच्या म्हणण्यानुसार आता अभ्यासानुसार असं येते की 13 ऑगस्ट आहे. आता अगदी हा आपण न्यूमरॉलॉजीनेही गेलो ना तर 13 ऑगस्ट मध्ये अंक येतात 1 आणि 3. 1 हा सूर्याचा अंक आहे आणि 3 हा गुरुचा अंक आहे. हे दोन्ही गुण तुमच्यात तंतोतंत भरलेले आहेत. त्यामुळे 13 ऑगस्ट ही तुमच्यासाठी परफेक्ट डेट आहे. अच्छा. मग आता आपण तसं आता करूया. मी 13ला खरंच करू शकते. कारण काय होतं, मी बऱ्याच वेळाला असं झालं की आता काय करायचं, 1 जूनला करायचं तुझा बर्थडे साजरा का 14 ऑगस्टला करायचा का 13, सगळं करून झालंय आपण मॅडम. बरं. 1 जूनला केलाय, एकदा बरं. 13 किती 13 ऑगस्टला केलाय, 14 ऑगस्टला केलाय, म्हणजे सगळं करून बघितलंय. पण आता म्हणलं काय करायचं आता तुझं बर्थडे, मला वाईट पण वाटतं आणि मला काय याच्यावर बोलायचं. नाही, यांचा जन्म म्हणजे बर्थडे आपण यापुढे 13 ऑगस्टला करू. कारण हे Yes. 100% त्यांची पत्रिका 13 ऑगस्टची पत्रिका पाहिली ना तर अगदी राजयोगकारक आहे, अग्रेसिव्ह आहे, केअरिंग आहे. पत्रिकेत चतुर्थेश पंचमेश म्हणजे केंद्र त्रिकोण राजयोग आहे. क्रिएटिव्हिटीचं स्किल जे इथून आपण पाहतो तो तृतीयेश तृतीयाच्या तृतीयात गेल्याने भावात भाव नियम खूप प्रबळ झालेला आहे. हे लोक प्रोडक्टिव्ह काम करतात. म्हणजे ठीक आहे आर्टिस्ट ते आहेतच, पण ते जेव्हा नाटकालाही उभं राहतील ना तर त्याच्यात एक धडाडी असेल, शौर्य असेल. लिखाण करतील ते वेगळं असेल, दिग्दर्शन करतील ते वेगळं असेल. म्हणजे इतरांचा विचार जिथे थांबतो तिथून यांचा सुरू होतो. आणि हे लोक नेतृत्व करतात. संकट आलं तर सगळ्यात पुढे असतात. म्हणजे अगोदर शांत बसतील, पण जर संकट आलं तर सगळ्यात प्रश्न सोडवणारे हे असतात. बरोबर आहे. तुम्हाला कोणी तिरप्या नजरेने पाहिलेलं यांना चालणार नाही. कारण की त्यांच्या दृष्टीने केअरिंग करणं, फॅमिली सांभाळणं, तुम्हाला खाऊ पिऊ घालणं, तुमच्या डोळ्यात अश्रू न येऊ देणं, ही सगळी त्यांची जबाबदारी आहे. आणि हे सगळं 13 ऑगस्टची पत्रिका सांगते. या पत्रिकेचं अजून एक वैशिष्ट्य आहे. आम्ही म्हणतो राहू दसमे दुनिया बसमे. इथे राहू चंद्राच्या दशम स्थानात आहे. ज्यावेळी ॲक्टिवेट होते ही पत्रिका तेव्हा संपूर्ण विश्व एकत्रित करण्याचं सामर्थ्य त्याच्यात असतं. म्हणजे आज जर तुम्ही इथे असाल तर इथे पोचता, इथे असाल तर इथे पोचता. विवाहानंतर भाग्योदयाची पत्रिका आहे. म्हणजे एवढे प्लस पॉईंट आहे या पत्रिकेला आणि खूप वेगळं पण आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाला, दिसण्याला, केसांच्या हेअरस्टाईलला, बसण्याच्या पद्धतीला ही पत्रिका मॅच होते. आता ते प्रचंड कन्फ्यूज आहे की हे खरंच आहे का. म्हणजे हे त्यांची बॉडी सांगत असते आणि ते पत्रिकेत आम्हाला दिसत असतं. म्हणजे आम्ही काही खूप वेगळं करतो का, तसं नाही.
म्हणजे त्यांची बसण्याची पद्धतही आम्हाला सांगते की हे नेमकं कोणत्या राशीचे, राशीत तो चंद्र किती अंशावर असेल, चंद्र मंगळ योग काय असेल, गुरु मंगळ योग काय असेल, गुरु रवी काय म्हणतायत, तर हे आम्हाला सांगत असतात. यांना जर तुम्ही सांगितलं हे तुला जमणार नाही, एखाद दिवस बोलून पहा, हा ते काम झाल्याशिवाय राहणार नाही. नाही हे खरं आहे. मला अनुभव आहे या गोष्टीचा. मी म्हणाले खूप वेळा की हं. नाही रे नाही होणार, अरे नाही रे झालं रे, असंच होतं म्हणजे माझ्याकडून की कारण होतं. त्यासाठी ते काय करतील व्हॉट एव्हर, तो त्यांचा इश्यू आहे, हम्म. पण ते काम झाल्याशिवाय हे स्वस्त बसणार नाही. अशी ही पत्रिका आहे. आणि 14 ऑगस्टची पत्रिका यांना मुळातच मॅच होत नाहीये. ओके, म्हणजे थँक्यू खरंच मला तारीख मिळाली त्याची. नाही, हे आणि आपल्या माझा ग्रंथांचं सामर्थ्य आहे. कन्फ्यूज असा विषय नाही. म्हणजे मला माहित नाही, आता तुमची आमची भेट झाली आहे, कदाचित खोल अभ्यास होईल, पण मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीतलं, आता तुम्हाला नॉलेज आहे आमच्यापेक्षा जास्त, तर आपण त्याच्यावर किती आणि कसं बोलणार. कन्फ्यूज म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण किती त्या गोष्टी मानाव्यात, किती न मानाव्यात आणि कशा मानाव्यात, किंवा आता जे काही जग आपलं इतकं पुढे मागे जे काय म्हणतो आपण, तर आता काही गोष्टी म्हणतात सायन्स आणि बाकी एकत्र जर जॉईन केलं तर कुठेतरी काहीतरी संबंध येतो. पण मला असं वाटतं की अजून खोलात जाऊन ते चेक केलं पाहिजे की म्हणजे कसं वर्क होतं आणि काय. आता मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा वाटेल की तुम्ही टायमिंग सगळं, जे माझ्या आईलाही माहित नाही, जिने जन्म दिला तिलाही माहित नाही टायमिंग किंवा जे तारीख सांगितली, तर तुम्ही कुठल्या स्ट्रॉंग बेसिसवर हे सांगितलं की हे तुमचं करेक्ट आहे, येस, आणि अभ्यास कसा केला. आता आपण पहिल्यांदाच भेटलोय, होय. तर ती शक्ती अच्छा. तुमच्याकडे कशी. नाही, शक्ती नाहीये. शक्ती म्हणण्यापेक्षा एक स्टडी. शास्त्राने सोपं करून ठेवलंय. माझं असं म्हणणं आहे की तुमच्यासारखे अनेक लोक संभ्रमित असतात. जिथे विज्ञान संपतं तिथे आपलं अध्यात्म सुरू होतं. बरोबर. आणि अनेक वेळा असं घडतं की म्हणजे तो विषय वेगळा आहे, पण तुम्ही बोललात म्हणून सांगते. कारण आमच्या शास्त्राला कोणी शंका दाखवली की आम्हाला त्रास होतो. शंका म्हणण्यापेक्षा नाही, मी नाही, योग्य शंका आहे. नाही म्हणत, आता त्यातलं मला नॉलेजच नाही ना. मान्य आहे, हा. योग्य आहात. कारण की तुम्हाला जे बाहेरचे संस्कार येतात त्यातून असं वाटणं हम्म. स्वाभाविक आहे. पण मला एक सांगा, क्वांटम फिजिक्स हा विषय विज्ञानाने केव्हा शोधला? आता 2024 मध्ये. हम्म. क्वांटम फिजिक्स हा विषय आपल्या वेदांमध्ये आजच्या 5000 वर्षापूर्वी लिहिलेला होता. म्हणजे एक 8-10 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही बोलत होतो की वस्तू स्वरूप बदलते, वस्तू भिंतीतून ट्रान्सफर होऊ शकते, इथे एक व्यक्ती आहे, काश्मीरमध्ये एक व्यक्ती आहे, त्यांचं टेलिपॅथी असू शकते, तर विज्ञान आम्हाला म्हणत होतं चूक. आज जेव्हा क्वांटम फिजिक्सचं संशोधन आलं तेव्हा विज्ञानाने हे आज शोधलं, त्यांच्या नावाने पेपर मांडले. म्हणजे आपलं हे जे शास्त्र आहे, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र दोन्ही एकाच काळात निर्माण झाले. त्याच ऋषीमुनींनी निर्माण केलं. ऋषीमुनींनी निर्माण केलेलं खगोलशास्त्र सगळे लोक मानतात, नाकारताच येत नाही. कारण अगदी एक एक मिनिटाचं परफेक्शन तिथे आहे. ज्योतिषशास्त्र नाकारतात कारण त्यांना ते स्वतःला उमजलं नाही. जसं कालपर्यंत त्यांना क्वांटम फिजिक्स उमजलं नव्हतं म्हणून विज्ञान ते नाकारत होतं. विज्ञान त्याच्या जागी बरोबर आहे, मात्र जेव्हा त्यांना ते उमजलं त्यांनी स्वीकारलं. त्याच पद्धतीने असाही दिवस येईल की ते लोक एक दिवस ज्योतिषशास्त्र स्वीकारतील. ज्योतिषशास्त्र हे आपल्या ऋषीमुनींनी 10,000 वर्षापूर्वी निर्माण केलं. त्याच्यात परफेक्शन आहे, एक एक नियम आहे. त्या नियमाने आपण जात गेलो की कोणतीही गोष्ट शोधू शकतो पत्रिकेत. म्हणजे तुम्ही तुमचा जन्म, तुमची बायको कशी असेल, तुमची आई कशी असेल, तुमचे वडील कसे असतील, तुमचा भाऊ कसा असेल, काका कसे असतील, हे या पत्रिकेत कोणत्याही नाताचं दिसतं. म्हणजे काकाच्या मुलाचा चुलत भाऊ कसा असेल किंवा बापरे. काकाच्या मुलाची सासूरवाडी कशी असेल, इथपर्यंत इथपर्यंत दिसतं. आपण ते पाहत नाही कारण की आपल्याला प्रत्यक्ष बघायची असते. ते हे शास्त्र इतकं प्रबळ आहे. त्या मानाने तुमची जन्मतारीख शोधणं हे खूप सोपं आहे. म्हणजे प्रत्येक ॲक्शनची रिॲक्शन असते. आम्ही पत्रिका पाहून जर तुमच्या विवाहाचे योग सांगत असू तर तुमच्या विवाहाच्या योगावरून आम्हाला तुमची जन्मतारीख कळली पाहिजे. ॲक्शनला रिॲक्शन सेम आली पाहिजे. तर तसं. आणि तुम्हाला आपण आज भेटतोय, आत्ता भेटलो, पण मी तुमचं पॉडकास्ट बघितलं होतं. खरं तर फार सिरियल पाहत नाही किंवा मला कोण कलाकार आहेत ते सुद्धा माहिती नसतं. तर जेव्हा पॉडकास्ट पाहिलं तेव्हा तिथे तुमची बसण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत,
सांभाळून घेण्याची पद्धत, हे जे विषय होते त्यावरून एक लक्षात आलं. आणि 14 ऑगस्ट तुमची तारीख माझ्याकडे काल आली संध्याकाळी 7:13. तेव्हाची प्रश्नकुंडली आम्ही मांडली. तर ती मॅचच होत नव्हती अच्छा. 14 ऑगस्टला. मग कसं असतं ना की नवऱ्याच्या पत्रिकेवरून बायको कशी असेल आणि बायकोच्या पत्रिकेवरून नवरा कसा असेल हे देखील लक्षात येतं. मग यांची जन्मतारीख फिक्स होती. तिथे आम्ही रिव्हेरीफाय केला, कारण असं जेव्हा उत्तर द्यायचं असतं तेव्हा आम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असतं. आता मला माहिती आहे, हे मी पॉडकास्टवर बोलते, तुमचं जन्मगाव सगळ्यांनाच माहिती आहे, सोलापूर, तिथे हॉस्पिटल्स आहेत किंवा व्हॉट एव्हर. काही लोक तिथपर्यंत जाऊन संशोधन करतील, ते पण तुम्हाला आणून देतील. कारण की जेव्हा आम्ही जाहीररित्या सांगतो की तुमची ही जन्मतारीख आहे, तेव्हा आमच्यावर सुद्धा नियम असतात त्या परफेक्शनचे. तर त्याचं संशोधन सुद्धा होण्याची शक्यता आहे. म्हणून हे नियमबद्ध सिद्ध होत होतं की तुमची जन्मतारीख 13 ऑगस्ट आहे. या सगळ्या नियमात ते बसत होतं आमच्या शास्त्रातल्या. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ही तारीख 13 ऑगस्ट आहे. ओके. 14 ऑगस्टची व्यक्ती मुळात प्रेमविवाहच करणार नाही. अच्छा. हा का? कारण की सगळ्यात सोपा नियम प्रेमविवाहाचा असतो. पत्रिका पाहिली की असं पाहून एका मिनिटात कळतं की प्रेमविवाह की आयोजित विवाह आहे. हां, तर 14 ऑगस्टची मी पत्रिका मांडली, त्याच्यात प्रेमविवाहाचा योगच नव्हता. अच्छा. मग तर काय, अशा पद्धतीने 13 13 फेब्रुवारी फायनली. सापडली. खरंच मला इतकं छान वाटतं. आता मी 13 पुढे ऑगस्ट जाऊन सगळं परत चेंज नाही होणार ना. नाही, आता नाही. आता स्टॉप. माझ्या तारखेबद्दल काय म्हणू शकता तुम्ही, त्याच्याबद्दल जरा सांगा. तुमची तारीख छान आहे. 2 ऑगस्ट 1995. 2 हा चंद्राचा अंक आहे. संवेदनशीलता, प्रेमळ, कोमलता, सगळ्यांना घेऊन चालणं. तुमच्या डोक्यावर पाण्याचा गढा असतो. कोणी बोललं की गळ 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 पाणी. आणि याच्यात गंमत काय होते ना, खूप वेळा की बोलणारा जो असतो तो एक तर काहीतरी रागात बोलत असतो आणि तुम्ही रडायला लागला की त्याला स्वतःलाच गुन्हेगार वाटतं. तर पण 2 तारीख ही मातृत्वाची कारक आहे, चंद्राची कारक आहे, संवेदनशील आहे, प्रेमळ आहे, सांभाळून घेणारी आहे. अख्खं विश्व जर कोणी उचललं असेल ना, तर ते कर्कप्रधान व्यक्तीने, चंद्रप्रधान व्यक्तीने, की जी तुमचा मूलांक आहे. आणि मूलांकासोबत सोबत येतो भाग्यांक. आता भाग्यांक आपण कसं काढतो, तर टोटल जन्मतारखेची बेरीज करतो. ओके. हां. जसं 2 + 8 = 10 आणि 1995 म्हणजे 24. 24 + 10 = 34. मग तुमचा भाग्यांक येतो 7. तो केतूचा अंक आहे. आता केतू हा अध्यात्माचा कारक आहे आणि अध्यात्माचे कारक आपल्या पत्रिकेत 4 ग्रह असतात: केतू, चंद्र, गुरु आणि शनी. हे 4ही ग्रह तुमच्या पत्रिकेत अत्यंत प्रबळ आहे. ज्यावेळी तुम्ही काम करता, एखाद्या सिरियलमध्ये असेल, नाटकात असेल, तुम्ही अनुभव घेतला असेल, तुम्ही तुमचं अस्तित्वच विसरून जातात. अध्यात्माची एक उंची अशी मिळते की त्या व्यक्तिरेखात तुम्ही स्वतःला पाहायला लागतात. कदाचित खूप वेळा असं झालं असेल, शूटिंग संपल्यावर तुम्ही आठवून पहा की शूटिंग संपलं आहे, पण तुम्ही अंजीच्या बाहेर निघालाच नाहीत. 2-5 मिनिटांनी तुम्हाला आठवतं की आपण कोमल आहोत. ही क्वालिटी तुम्हाला तुमची जन्मतारीख देते. तर ती तुमच्यात आहे. आणि या क्वालिटीमुळे कसं आहे ना, आज उद्या परवा तुम्ही खूप डेप्थ मिळवणार आहात. वेगवेगळ्या सिरियल असतील किंवा अजून प्रोग्रेसच्या संधी आहे. आता तुम्हाला जी महादशा सुरू आहे ती फार कारक ग्रहाची नाही आहे, तरीसुद्धा प्रगती सुरू आहे. मग इथे काय होतं की या महादशेत संघर्षाने प्रगती होते आणि जेव्हा कारक महादशा येते तेव्हा प्रचंड प्रगती होते. तर अजून तुम्हाला तो कारक काळ यायचा आहे. आणि छान आहेत दोन्ही पत्रिका, मेड फॉर इच अदर आहेत. म्हणजे पारंपरिक पद्धतीने जर आपण पाहिलं तर काही गुण जुळत नाही, पण आधुनिक पद्धत जी आपण स्वीकारलेली आहे की काळाला अनुसरून मुलीच्या काय अपेक्षा आहेत, मुलाच्या काय अपेक्षा आहेत, ते किती पूर्ण होत आहेत, तर मात्र तुमची पत्रिका 100% जुळते. मेड फॉर इच अदर.
म्हणजे मॅडम आम्ही आता आमचं आता 10 वर्ष झाले आम्हाला दोघांना. 2016 15-16 पासून ते आता. हा. हा. तर आम्ही कधी पत्रिका बघितली नाही, काय नाही काय नाही काय नाही, आता इथपर्यंत आलोय. पण ते जे असतात गुण जुळणं वगैरे त्याच्याबद्दलच तुम्ही आता बोललात ना. पण होय. मग खरं तर विचार केला तर आमच्या 2 पत्रिका तुम्ही म्हणताय परफेक्ट आहेत. मग ते गुण किती जुळतात वगैरे त्याच्याबद्दल काय बोल? नाही, मी तेच सांगितलं, पारंपरिक पद्धतीने गुण जुळत नाही. ओके. हां, कारण पारंपरिक पद्धत जी होती ना, हां. की त्या काळात मुलीला सासरी जाऊन जेवण मिळालं की ती खुश असायची. हां. मुलाला बायकोने आईला स्वयंपाकात मदत केली, हां. दिवसभर काम केलं, पुरेसं असायचं. त्यापेक्षा आजच्या आयुष्यात कुठे जुळणार आहे? आज काळ बदलला आहे. कोणतंही शास्त्र, स्थळ, काळ, वेळ अनुसरून बदलत असतं. बदललं पाहिजे तर ते खरं ठरतं. हम्म. ते कार्य आम्ही करत असतो. त्यासाठी आमचं सातत्याने संशोधन सुरू असतं आमच्या संस्थेत. आणि म्हणून मग आम्ही ही आधुनिक पद्धत समृद्ध केली आहे. 2 ऑगस्ट 13 ऑगस्ट. हां. 13 ऑगस्ट जास्त त्रास 2 ऑगस्टला देणार की 2 ऑगस्ट 13 ऑगस्टला देणार? 2 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट या ज्या तारखा आहेत, या बेसिक तारखा आहेत. म्हणजे जर कसं होतं, जेव्हा विवाह होतो तेव्हा दोन्ही पत्रिकांचे आपण योग जुळवतो. म्हणजे तुमच्या पत्रिकेतले ग्रह यांच्या पत्रिकेत, यांच्या पत्रिकेतले ग्रह तुमच्या पत्रिकेत, या दृष्टीने योग जुळवल्या जातात. तुमच्या पत्रिकेत 13 मध्ये सूर्य आणि गुरु दोन्ही प्रबळ आहे. यांच्या पत्रिकेत चंद्र प्रबळ आहे. मग तुमच्या पत्रिकेत जर सूर्य, दोघांच्या मिळून सूर्य, चंद्र आणि गुरु प्रबळ आहेत, तर तुम्हाला बाह्य जगाला घाबरायचं कारणच उरत नाही. तुम्ही दोघं जेव्हा एकत्रित असतात तेव्हा हे 3ही ग्रह तुमचे सपोर्टर झाले. हां. ओके. हां. युनिटी झाली. जसं आता तुम्ही बाहेर गेले, तुमच्या पर्समध्ये 100 रुपये, यांच्या पर्समध्ये 100 रुपये, हम्म. तर तुमच्याकडे किती रुपये? 200 रुपये. हम्म. तसे यांना गुरु आणि रवी सपोर्ट करतोय, तुम्हाला चंद्र सपोर्ट करतोय. तुम्ही जेव्हा दोघं एकत्रित आहात तेव्हा गुरु, रवी, चंद्र तुमच्यासाठी सपोर्टिव्ह आहेत. आणि मुख्य म्हणजे कसं असतं ना, की यांच्या पत्रिकेतले जे ग्रह आपण तुमच्या पत्रिकेत बघितले किंवा तुमच्या पत्रिकेतले यांच्या पत्रिकेत पाहिले, विरोधाभास खूप आहे, हम्म. वाद खूप आहेत, भांड्याला भांडे जरा जास्तच लागतात. हम्म. पण एकमेकांशिवाय कितीही भांडण झालं तर 1 तासही तुम्ही राहू शकत नाही. खरंय. आणि हे खरं प्रेमाची यश असतं. आणि ह्यालाच महत्त्व आहे. आपण जे मानवी आयुष्यात आलेलो आहोत, तर प्रेमाने, संयमाने, सांसारिक जबाबदाऱ्या पूर्ण करून जे यश काढतो त्याला यशस्वी आयुष्य आम्ही म्हणतो. तर तुमच्या दोघांची पत्रिका ही यशस्वीतेकडे नेणारी आहे. छान आहे मग आमच्यासाठी. खूप छान आहे. अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मला गोकुळच्या बाबतीतच विचारायचंय. हा. बऱ्याच वेळा असं होतं की त्याचे हातातोंडाशी आलेली घास निघून जातात. म्हणजे प्रयत्न हम्म. चालूच आहेत त्याचे आणि तो करतोय. पण खूप असं की आता कोमल होणार आहे, आता ही गोष्ट कोमल इतका एक्साइटेड असं येतो ना तो माझ्याकडे. पण मग असं थोड्या दिवसात असं होतं की नाही झाली ती गोष्ट, असं बऱ्याच वेळेला होतं. तर याच्यावर काय? नाही, कसं होतं ना, की याला पण कारण आहे. आता त्यांना महादशा जी चालू आहे ती राहू ग्रहाची आहे. ओके. आणि पत्रिकेत प्रबळ ग्रह आहेत मंगळ, रवी, गुरु. तर राहू रवीला, गुरुला शत्रू मानतो. कारण तो स्वरभानू जेव्हा अमृत पीत होता तेव्हा विष्णूला सांगणारा, जाऊन कंप्लेंट करणारा होता रवी. हम्म. आणि चंद्र, मग त्यांनी कंप्लेंट केली म्हणून राहूने त्यांना कधीच माफ केलं नाही. हम्म. आणि ह्या राहूची महादशा त्यांना सुरू आहे. म्हणून मग उशीर होतोय. उशीर होतो याचा अर्थ नकार नाही. ह्याच वर्षी आता 2026 सुरू आहे, साधारणपणे जून ते ऑक्टोबरच्या मध्ये एक काहीतरी चांगलं काम त्यांचं 100 का 110% होणार आहे, की जे तुम्ही कधीचं वाट पाहत आहात. म्हणजे या पत्रिकेनुसार आता तुमच्या 2-3 कामावर काम सुरू आहे. हम्म. त्यातली घटना कन्वर्ट होणं हा विषय या वर्षाच्या जून ते ऑक्टोबरमध्ये येणार आहे. जवळची तारीख यासाठी सांगितली की तुम्ही लगेच टॅली करा. बरोबर. ती छोटी असेल. दुसरी मोठी घटना घडणार आहे तुमच्या आयुष्यात 2027च्या जुलैपासून डिसेंबरपर्यंत. 2027चा फेब्रुवारी महिना पण तुमच्यासाठी खूप स्पेशल असेल. आणि साधारणपणे ज्याला आपण मोठं यश म्हणतो ते 2028 पासून सुरू होईल. ओके.
की स्वतःचं क्रिएटिव्ह करणं. कारण की तुम्हाला ठीक आहे, तुम्ही कलाकार म्हणून काम केलेलं आहे, पण त्या कलाकारापेक्षा तुम्हाला काहीतरी नवीन निर्मिती करणं ही तुमची आंतरिक इच्छा आहे, नवनिर्मिती. की जे आतापर्यंत जो प्रकार आलेला नाहीये कधी, अशी काहीतरी नवनिर्मिती करण्याचं स्वप्न घेऊन तुम्ही कार्य करता आहात. ते कार्य तुमचं 2028 मध्ये होईल. जर खरंच तसं झालं तर पहिलं तुमच्याकडे जेवण. नाही, पण आता तुम्ही एवढं तर नक्कीच सांगू शकता ना की नवीन क्रिएटिव्हिटीचं काहीतरी चाललंय. हो, म्हणजे हा. अशा बऱ्याच तसे- गोष्टी सुरू आहेत आणि आहेत पाईपलाईन मध्ये चालू आहेत. त्याचे आणि- प्रयत्न आज नाही, गेले 4, 5, 6 वर्ष चालू आहे. हो. हम्म. आता माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप प्रश्न आहे. हम्म. कारण तुम्ही ज्या वाटेवर चालता आहात, जो प्रवास करता आहात, तो प्रवास अजिबात सोपा नाही आहे. सेलिब्रिटी असणं वेगळं, सेलिब्रिटी जगणं वेगळं. तर काम आणि नातं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि सेलिब्रिटी म्हणून जगताना तुम्हाला कोणत्या गोष्टी फायदेशीर ठरतात आणि कोणत्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होतो, किंवा केव्हा असं वाटतं की नसतो सेलिब्रिटी तर बरं. खरं तर सांगू का, याचं उत्तर असं आहे, नसतं नाही. माझी इच्छाच होती मला या क्षेत्रात काम करायची बरं. आणि काहीतरी वेगळं करायचं. म्हणजे आमच्या इकडे असं कोणीच या क्षेत्रामध्ये काम अच्छा. करत नाही. तर माझी खूप जिद्द आणि चिकाटी होती की मला म्हणजे काय करायचं हे नव्हतं माहिती, फक्त असं की वेगळं काहीतरी करायचं. आणि म्हणजे आपोआप कळू लागलं की नाही, हे काहीतरी करायचंय. जेव्हा मी बघत होते आणि सगळ्या गोष्टी, तर हे काहीतरी करायचं. तर मी इथपर्यंत पोहोचले, तर याचा मला आनंद आहे आणि याच्यात खूप काम करायचंय अजून. बरं. पण तुम्ही म्हणाला तसं नसते तर म्हणजे कधी कधी असं बाहेर जगताना असं खूप लोक असतात ना, आणि जे आपल्याला असं नॉर्मल जगायचं असतं कधी कधी वागता येत नाही, कारण 4 लोक आपल्याकडे, आपण सेलिब्रिटी आहोत होय. म्हणून त्या दृष्टीने बघत असतात. तर असं एखादं पाणीपुरी, उदाहरण. तेच पाणीपुरी असं बाहेर जसं मी जास्त करून ग्रामीण एरियामध्ये जेव्हा जाते ना, तिकडे खूप, कारण मी जे कॅरेक्टर केलं होतं अंजीचं, अंजी. ते खूप ग्रामीण एरियामध्ये खूप त्याची प्रसिद्धी झाली होती. म्हणजे आजही मी गेले तरी त्या नावाने मला इतकं ओळखतात. ते अंजीचं पात्र माझ्या आयुष्यातलं म्हणजे पानच पलटलंय जवळजवळ, की आयुष्यच बदललं माझं. होय. सर्वसामान्य न जगता की कोणीतरी आहोत म्हणून हे असं वाटतं. आणि त्याचं बाहेर कुठे काही ठिकाणी गेलं, देवदर्शनाला जरी गेलं तरी तिथे असं की नाही का, लोक असे बघतात आणि मग त्यांचे फोटोज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. खरं त्यात आनंद आहे, पण मला एकदा दोनदा फक्त असं म्हणजे कधी कधी त्रास होतो काही काही गोष्टींचा. खूप नाही, असं खरं तर त्यांचं प्रेम आहे हे, पण कधी कधी होतं थोडंसं मोकळेपणी पाणीपुरी खाता येत नाही. हो. ह्याच्यात अजून दुसरा एक किस्सा आहे जो रिअल घडलेला आहे. जेव्हा अंजी सहकुटुंब सहपरिवार पीकला होती मालिका, अच्छा. आणि हिचं खूप त्यावेळेस अजूनही आहे जे काही चालू होती चर्चा, तर हिचं ना हिचं उरुळी कांचन ते हडपसर बस आहे तिची ठरलेली असायची, आणि हडपसरवरून स्वारगेटची बस. त्या बससोबत इमोशनली इतकी अटॅच झालेली होती. जेव्हा मी पुण्यात गेलो सुट्टी मिळाल्यानंतर, ती असंच मला म्हणाली की अरे आपण ना, मला एकदा बसमध्ये बसायचंय. बरं. मी आणि ती खिडकीच्याच साईडला बसायचंय. मग म्हटलं अरे कशाला बसायचंय. नाही, मग आम्ही गाडी पार्क केली, स्वारगेटची एक बस पकडली, असंच फातिमानगरपर्यंत जाऊया म्हणून आम्ही बसलो. जशी ही त्या चेअरवर बसली खिडकीच्या, अक्षरशः ती रडायला लागली. आणि ती बसल्यानंतर तिने पहिलं कोणी ओळखू नये म्हणून मास्क लावलाय, आणि मास्क लावून आम्ही बसलो आणि रडायला लागली. मी म्हटलं तर एवढा आनंदाचा क्षण आहे, तुला बसायचं होतं, मी आणलं बसवलं, तू रडायला का लागली. रडत सांगते की ह्या बस सोबत माझी अटॅचमेंट, असं रडायला लागली. अरे बाप नाही म्हणजे खरं आणि ही सांगू, खरंच रडली. आता ह्याच्यावर विश्वास बसेल ना बसेल, पण हे मी बघितलंय. 2 मुलांक आहे, माझा बसेल. मी 5 वर्ष बसने अपडाऊन करत होते आणि बसशी माझं नातं इतकं हे झालं होतं ना की लिटरली ते कंडक्टर असतात ना, ते वरून मला मॅडम जागा आहे बरं का, म्हणजे इथपर्यंत आमचं होतं की मॅडम या, म्हणजे त्यांच्या शेजारच्या सीटवर मी बसायचे. आणि मला एक इतकं आवडायचं की मी अशी घरी जाताना हेडफोन्स, मस्त गाणी मराठी आणि आपला बाहेरचा वारा, आणि असं मला आवडतं हे खूप. आणि मी अशी जायचो, तर इतकं प्रवास केला होता बसने, आणि मी अशा बस बदलायचे. मला खूप आवडायचं ते बस बदलणं, म्हणजे पुण्यामध्ये असताना. आणि इतक्या वर्षांनी मग काय झालं, सहकुटुंब सुरू झालं. मग ते 3 वर्ष सहकुटुंब केलं. तर ते करतच होते तिकडे बसमध्ये बसायचा कधी प्रसंगच नाही, काय नाही. आणि मला काय कळलं नाही, अचानक आम्ही स्वारगेटला उतरलो आणि गोकुळ म्हटलं चला आपण बसने जाऊ. तर मी बसमध्ये बसल्यावर मला असं की मी अशी बसला करते की माझी बस, आणि मी रडते.
आणि सेलिब्रिटी असण्याचा आणि नसण्याचा काय जे तुम्ही म्हणाला तो त्याचं मेन उत्तर हे आहे की जेव्हा हिला ते बसायचं होतं तर ती रॅन्डमली अशी ओपनली बसू शकत नव्हती, म्हणून तिला मास्क लावून तोंड लपवून बसावं लागतं. हा एक फरक आहे. हा. आणि जर ते नसतं तर ते असं डायरेक्ट नॉर्मल जाऊन बसले. बसलं तर पण ती फिलिंग आली मला त्यावेळेसची की बाबा म्हणजे ही माझी बस आणि मी किती वर्ष झाले तिच्यात आलेच नाहीये तिच्याकडे, असं झालं मला एकदम. तुमच्या या नात्यामुळे तुम्ही काय बदल अनुभव केला? म्हणजे कोमल तुमच्या आयुष्यात यांच्यामुळे किंवा तुमच्या आयुष्यात कोमलमुळे नेमकं काय बदल घडून आला? तर मला असं वाटतं ही म्हणजे जेव्हापासून आली नाटक करत असतानाच जेव्हापासून कळलं की बाबा हां आता आपण एकमेकांचे साठी आहोत किंवा बनलोत, तर त्याच्यानंतर मग मला असं हे झालं की एक सपोर्ट असतो ना, जे म्हणतात ना प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री आणि स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो तेव्हा ते पुढे होतं. तर जेव्हा ही सुरू असताना ना मला हिचा जास्त अटॅच तेव्हा वाढला जेव्हा माझे वडील एक्सपायर झाले 2016ला. आणि मी नाटक बसवत होतो राज्यनाट्य स्पर्धासाठी आणि मला अजूनही आठवतं तेव्हा 4:15 वगैरे वाजले होते आणि मी ते नाटक करत असताना मला फोन आला असं असं झालं गावी. आणि त्यावेळेस मला जे म्हणजे आतून जे मी हल्लो होतो किंवा तेव्हा त्या क्षणाला मला निघून जायचं होतं गावी आणि मी टू व्हीलरवर निघालो होतो आणि ही उरुळी कांचनला राहते आणि मी हडपसरवरून टू व्हीलरने जात होतो धाराशिव साईडला. तर हे म्हणाले की मी येते सोबत उरुळी कांचनपर्यंत मी थांबते. तर ती हडपसरला बसल्यानंतर असा हात जी घेऊन माझा बसली आणि पूर्ण आणि मित्र चालवत होता मी मध्ये होतो आणि असा हात सोडलाच नाही जो असा मला अजून आठवतं फील होतं, असा घट्ट धरलाय आणि तू रडू नकोस, शांत हो, होईल सगळं व्यवस्थित. आणि तो जो आधार मिळाला ना, एक बाईचा जो आधार लागतो एका पुरुषाला आपण म्हणतो, तो मानसिक आधार म्हणण्यापेक्षा आपण एक भावनिक आधार जो असतो तो मला खूप फील राहिला. तो अजूनही मला तो ताजा वाटतो राहिला. त्यामुळे मग नंतर ही जेव्हा पूर्ण घर सोडून माझ्याकडे आली किंवा आमची जी काही लव्ह स्टोरी सगळ्याला माहितीच झाली आता बऱ्यापैकी, तर जशी आली तसं मला असं वाटतं की हिच्या माझ्या आयुष्यात येण्याने मला माझे जे काही आधी करत करत आलो होतो त्या गोष्टीसाठी अजून मला एक बळ मिळालं आणि मी ज्या क्षेत्रात काम करू पाहतोय किंवा करतोय आणि ही करते एकच आहे. त्यामुळे एकमेकांचा एकमेकांना सपोर्ट होतोय. ही माझ्यासाठी खरंच असं मी म्हणेन की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि मला ते एक छान आता मरेपर्यंत आम्ही दोघं ह्याच फील्डमध्ये काम करत राहणार आहोत, तर आमच्यासाठी ते खरंच खूप छान गोष्ट आहे असं मी म्हणेल. कारण नाहीतर कधी कधी काय होतं, नवऱ्याची वेगळी वाट असते, बायकोची वेगळी असते जॉबचं, मग ते त्यांना ह्याच्यातलं ह्याला कळत नाही त्याच्यातलं त्याला कळत नाही, ते क्लॅशेस किंवा बरेच प्रॉब्लेम होतात. पण आमच्या क्षेत्रात काय होतं, हा फायदा हा आहे की हिला सगळंच माहिती आहे, मलाही सगळंच माहिती आहे. अच्छा हां ह्याला याला उशीर झाला का झाला असं झालं असं ओके, मग हिला असं उशीर झाला बरं रात्री शिफ्ट वाढू शकते, अच्छा हां झाली. मग ते अंडरस्टँडिंग खूप वाढते कारण ते एक्झॅक्टली माहिती आहे सगळं. हा खूप मोठा फायदा आहे असं मला माझ्या पद्धतीने वाटतं. खूप छान. यालाच सहजीवन म्हणतो आपण. शिवपार्वतीचं एकरूप होणं म्हणतो की जे दोघं एकमेकांना इमोशनली समजून घेत असतात ते इथे जाणवलं. ही घटना खूप महत्वाची आहे आणि ती घटना घडली आणि त्यांनी आठवण ठेवली, हा पण त्यातला महत्वाचा विभाग आहे. तेव्हा आम्ही काय असं फार जवळीक नव्हतो, स्टार्टिंगच होते आमची. तर ते आहे. मला तुला काय आठवतं? मला खरं तर त्याच्याकडून खूप शिकायला मिळतं वेळोवेळी. बरं. आणि माझ्यात जो काही माझे मायनस पॉइंट आहेत ते सगळे प्लस करण्याचं काम त्याच्याकडेच असतं. तेच म्हणलं ना, जिथे माझा विचार संपतो ना तिथे त्याचा सुरू होतो. वा. आणि मला खूप म्हणजे मी जिथे अडचणीत असेल ना पहिलं मला त्याच्याकडे की बाबा असं असं आहे, तू मला सांगायच्यावर मला माहित नाही, आता मला सुचत नाही, तू सांग काय करायचंय. बरं. म्हणजे हे असं होतं एकदम की म्हणून मी तो माझा गाईड फिलॉसॉफर सगळं 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 तोच आहे खरं तर. म्हणजे मी जरी कुठे शूटिंगला गेले किंवा मी दिवसभर कामात असले काही असलं, मला रात्री तुझ्या जवळ यायचंय बाबा, माझं हे होतं. कुठूनही काय होते तू जवळ पाहिजे मला, असं माझं नेहमी असतं. आणि मग मला बरं वाटतं. जरी हा कुठे गेला असेल, जरी पुण्याला गेला असेल आणि मी मुंबईत शूटला वगैरे असेल, मी शूटिंग करून आले माझं तर कधी येणार आहेस तू, कधी येणार आहेस तू, तू असं काय अगं थांब माझं काम पण नाही झालं, नाही तू मला शूटिंगवर आलेला दिसला पाहिजे. माझं हे असं आहे म्हणजे माहित नाही पण तो लागतच मला. आणि त्याच्याकडून बदल तर खूप झालाय माझ्यात, खूप. म्हणजे मी आधी तर खूप अशी वेगळी होते वेगळी होते खरं तर सगळ्याच अर्थाने. आणि आम्ही परत तेच, आम्ही एका क्षेत्रामध्ये असल्यामुळे आमच्या दोघांची एकमेकांना खूप मदत होती.
कधी मला विचारतो तो काही गोष्टी, कधी मी त्याला विचारते, मग आम्ही त्याच्यावर विचार करतो, मग हे करूयात का ते करूयात कसं. आणि माणूस शेवटपर्यंत शिकतच राहतो, त्याच्यामुळे काय. खूप छान. दोघांना एकमेकांमुळे पूर्णत्व प्राप्त होतं आणि हे कायम ठेवा. येस, नक्की. आता थोडं आपण मागे जाऊ. तुम्हाला तुमची पहिली भेट आठवते? त्या भेटीत कुणाचं इम्प्रेशन जास्त पडलं होतं? पहिली भेट माझ्याकडे बघू नकोस. हा, मी मला लगेच थोडीशी आठवली, म्हणून तुला आठवायला वेळ लागतोय. मला आणि माहिती. मी माझं असं आहे काय मला माहित नाही, पण मला बऱ्यापैकी तारखा काय ते झालेलं जरा आठवायच्या बाबतीत. अच्छा. पहिली भेट आमची तू आमच्या कॉलेजमध्ये हा याच्यासाठी आला होता, गायडन्स करण्यासाठी की बरं. एकांकिका बसवायची आहे, त्याच्यामुळे जे इच्छुक आहेत मुलं मुली त्यांना थोडंसं सांगायला की आपण असं असं करतोय, तर कोण कोण इच्छुक आहेत आणि हे काय असतं कसं असतं, त्याच्यासाठी हा आला होता. असा समोर हे असंच असंच एक प्रकारचा माहोल होता. हं. आणि म्हणजे हे होतं, मला वाटतंय लॅब होत्या, कारण मी हम्म. डी फार्म करत होते आणि हा बी बरोबर आहे ना, पण हा बरोबर आहे, बरोबर हा. आहे. अय्या, मला मला बरं वाटतंय की मला कळलं, आठवलं तरी की पहिली भेट तीच होती आपली. Yes. तर हा गायडन्स करायला आला होता आणि सर होता, गोकुळ सर अच्छा. माझ्यासाठी. हा, मी मोबाईल मध्ये पण गोकुळ सर म्हणूनच सेव्ह केलं बरं. होतं, ते कालांतराने गोकुळ झालं. खूप छान. तर मग तो असा होता आणि मी आपली छोटेसे असे केस वगैरे आणि अशी ऐकते, आणि मला एक ती भूक होती की हे काहीतरी आहे, मला हे करायचंय. मी आपली अशी ऐकते, मी असे खालीच बसले होते आणि हा असा मी ऐकते. पण त्यावेळेस मला असं नव्हतं वाटलं की आमचं काहीतरी होईल वगैरे, पण नाही का. हं. ही होती पण आमची पहिली रिस्पेक्ट वाटला होता एक. भेट. हो, कारण की जे मला करायचंय ते शिकवतायत ना हे लोक, आणि हे सर बापरे बाहेरून आलेत आपल्याला हे असं सगळं सांगायला. मग मी थोडेसे रिस्पेक्ट खूप त्यावेळेला. आता खूपच तूच छान. सांग हं. पहिली नाही, भेट. तू जे सांगितलं तेच. पहिली भेट हिच्या कॉलेजमध्ये मी नाटक बसवण्यासाठी गेलो होतो, मी आणि माझा एक मित्र होता. आणि माझी मैत्रीण होती जी हिची एक कॉमन मैत्रीण होती. मग ती म्हणाली होती की मला दिग्दर्शन करायचंय, माझ्या कॉलेजमध्ये मला नाटक बसवायचंय. आणि त्यावेळेस आमचं कसं व्हायचं की आम्ही खूप स्पर्धा केल्या होत्या, काही अवॉर्ड्स मिळाले होते. मग ते थोडंसं त्या कॉलेजच्या माहोलमध्ये नाव होतं. हिचं डी फार्म, माझं मी कॉमर्समधून परत BA केलं कारण नाटकामुळे. मग माझा आणि ह्या कॉलेजचा काही संबंध नव्हता, पण ती मैत्रीण कॉमन असल्यामुळे मी गेलो. मला अजूनही आठवतं, हिचा पूर्ण बॉपपट होता, एकदम मुलासारखी टॉमबॉय असल्यासारखी ती राहायची. आणि ती तशीच बसलेली मला अजूनही आठवतंय. आणि मग मी गेलो, नाटकांविषयी माहिती सांगत होतो, एकांकिका असते आज काय असतं, असं जसं कोणाला इंटरेस्ट आहे नाटक करायला. मग ते लेक्चर करत असताना एक असं फर्स्ट इंटरॅक्शन जे म्हणतो चेहराचा, ते तेव्हा झालेला. नॉर्मल म्हणजे असंच. नॉर्मल म्हणजे तेव्हा माहित नव्हतं की ती बसलेली आणि कारण मी इकडे आलोय पहिलीच वगैरे. भेट ना ती. हा. एक वेगळा प्रश्न विचारते. तुम्ही अगोदर भेटलात, मग हळूहळू प्रगती झाली, मग तुम्ही सेलिब्रिटीपर्यंत पोहोचलात. तुमचं आयुष्य सेलिब्रिटी होण्यापूर्वीचं आणि सेलिब्रिटी झाल्यानंतरचं, याच्यात तुमच्या एकमेकांच्या नात्यात काय फरक पडला? बाहेरच्या जगाचं नको. म्हणजे तेव्हाही खूप रिस्पेक्ट होता आणि आता पण आहेच, पण ते पहिलं पहिलं प्रेम असतं ना सगळं. म्हणजे खरं तर ही गोष्ट अशी आहे की तेव्हाचं प्रेम आणि आता म्हणजे तेच आहे असं नाहीये, पण थोडस फरक पडतोच ना आता. खूपच फरक पडतो. कारण हा बऱ्याच वेळेला मला म्हणतो, पहिली कशी होतीस तू, आता कशी झाली. असं कुठेतरी नाही का असं. एकमेकांना बदलायचा प्रयत्न केला की आहे तसं स्वीकारण्याचा प्रयत्न केला? मला वाटतं आम्ही जे चुकीचं आहे किंवा जे आपल्यासाठी योग्य नाही आहे त्या गोष्टी सोडून जे चांगलं आहे किंवा जे प्लस आहे त्याच्यावरती आम्ही बदल करण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला. उदाहरणार्थ हिचं ग्रूमिंग असेल, माझं असेल, किंवा जर सुरुवातीला बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हिचं बोलणं जे होतं पूर्ण म्हणजे सहकुटुंब करताना बऱ्याच कलाकारांनाही असं वाटायचं त्यात की ही ग्रामीण आहे तर ग्रामीणच हा. राहील. पण नंतर जाणून बुजून हिनं छान वर्क केलं. तिची जी भाषा, उच्चार जी करण्याची पद्धत होती आधी, त्याच्यामधून तिने खूप स्वतःला ग्रूम केलं. आता अबोलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिच्यासाठी पूर्ण कॅरेक्टर प्लस भाषा सगळं वेगळं होतं. तर तिने स्वतःहून एक आपण कुठल्या तरी खेड्यातून आलो आहे तर इथं झगडा द्यायचा आहे तर ते भाषाचं जे आहे त्याच्यावर खूप काम केलं. आणि तुम्ही जसं म्हणता सिरियलची शूटिंग तुम्हाला माहीत असेल, कल्पना असेल तर म्हणजे खूप हिक्टिक असतं शेड्यूल हे सगळं अख्खं पूर्ण. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही घरात स्वयंपाक पण करणार, शूट करणार, शूटिंग करून आल्यानंतर परत स्क्रीन प्लेवर काम करणार, स्क्रीन प्लेवर काम केल्यानंतर भाषा
बोलताना 2-4 वेळा बोलून दाखवणार की मी बोलते ते बरोबर होते, अरे नाही हिथं, आणि परत अशा अशा शब्दांचा उच्चार, इथं बऱ्याच गोष्टीचं जेज पण केलं जातं की अरे असा उच्चार नाही, असं असं नाही असं. आता कसं असतं, आपण जात कोळी जिथून आलेलो असतो तिथले बरेच गोष्टी आपल्या चिटकलेल्या ऑलरेडी असतात बोलताना. मग त्याच्यावर पण तिने वर्क केलं. बरं. मग आम्ही घेताना असं विचार केला की आपण जी आपली मातृभाषा आहे किंवा ज्या मातीतून आपण आलोय तिथली भाषा तर ठेवूच या, पण आपल्याला पुढे जर अजून अपग्रेड व्हायचं असेल तर आपण ते पण अडॉप्ट करूया, पण आपलं सोडायचं नाही, आपलं तर आपण ठेवूच या. बरोबर आहे. उदाहरणार्थ अणचा विषय असेल किंवा आम्ही कधी कधी आमच्याकडे काय म्हणतो की आम्हाला आता जेवण केल्यानंतर डुकली लागली, तर का डुकला लागला, हे डुकली डुकला, असे बरेच काही काही शब्द आहेत किंवा अजून असे बरेच आहेत. तर मला वाटतं की भाषा चुकीची कुठलीच नसते, सगळी कोणतीच सगळी नसते. छानच असते. मला असं वाटतं की ते दोन्ही यावं. मग आम्ही तो विचार केला की अरे आपल्याकडे आपल्या गावाकडचं आहे सगळं, सिटीतलं अडॉप्ट केलं पाहिजे, मग ते करूया. मग हे हळूहळू आम्ही केलं आणि तिने खूप त्याच्यावरती मेहनत केली. आता आपण ना काही रॅपिड फायर प्रश्न विचार. तुमच्या दोघांमध्ये सॉरी कोण म्हणतं अगोदर? हे म्हणते. गोकुळसाठी एक शब्द. गोकुळसाठी भारी माणूस. खरंच भारी माणूस. कोमलसाठी शब्द हा. सर्वस्व. वा, खरंच दोघं एकमेकांसाठी बनलेले आहेत. तुमच्यामध्ये जास्त लेट कोण येतं? लेट कोण लेट येतं? कोण येतं? हा, एखादी वेळ ठरलेली आहे की आपण बाहेर बोलूच नकास तुम्ही. आधी मी होतो, आता मी सुधारलोय, आता हे शब्द नाही नाही clear नाही जाऊ नाही, शकतो. याच गोष्टीवर ना इतकी इतकी किरकिरी होती आमची याच गोष्टीवर, की कुठे जायचं म्हटलं की मी रेडी आहे, मी रेडी आहे, चल मी रेडी आहे, कुकुट किती वाजले चल, त्याचं सुरूच आहे ते तोच. बर, कोण जास्त खर्चिक आहे? कोण जास्त रोमॅन्टिक आहे? हो, म्हणजे मी पण होते, पण हा जरा जास्तच आहे. सोशल मीडियाचा वापर कोण जास्त करतं? दोघंही असं लिमिटेडच म्हणजे करतो. खूप नाही आमच्यात, पण हा दोघंही लिमिटेडच, म्हणजे जास्तच. असं कोण पटकन रागवतं? रागवतो. मला वाटतं मी ऐक, मी डायरेक्ट प्रामाणिक लाकूड तोड्या, हो. प्रामाणिक हा. लागून थोड्या खरी गोष्ट. की मीच पटकन राग येतो कुठल्या पण गोष्टी. आम्ही दोघांनी कुठलं ज्योतिषशास्त्र वगैरे काय असेल तर ते मॅडमच आहेत, मला वाटतं आमच्या आयुष्यातच त्याच आहेत पहिल्या, जे काही आम्ही नाहीच कधी असं कधीच नाही. म्हणजे माझ्या आई वडिलांनी केलं असेल तर ते वेगळी गोष्ट आहे, त्यांनी पण जे आता- माझ्यासाठी केलं असेल ते, पण इकडे- आम्ही दोघांनी मिळून सगळ्या गोष्टी ज्या आम्ही दोघं करतो ना, तर ह्या बाबतीत जे ज्योतिषशास्त्राबद्दल ह्या सगळ्या एक तर आमची एकमत होत नाहीत बऱ्यापैकी. पण आता गोकुळ आलाय, मी म्हंटल असं असं आहे आपण जाऊयात, पण ह्याचं होतच की नाही नको नकोच करत होता सगळ्या गोष्टीला. पण मी आहे थोडीशी त्या बाबतीत. पण आमच्या दोघांसाठी जर कोण असं ऍस्ट्रॉलॉजर वगैरे असेल तर तुम्हीच मॅडम, खरंच ह्याच्या आधी आम्ही असं कधी भानगडीत पडलो नाही किंवा कुठल्या ऍस्ट्रॉलॉजीकडे गेलोच नाही, खरंच आणि नाही. जायचा योग नाही आला आणि असं वाटलं नाही की जावं. नाही पण वाटलं. जे काय आता आम्ही आलो, पहिल्यांदा भेटतोय तुम्हाला, तुम्हीच पहिले आहात. हो मॅडम, तुम्हीच जे काही आम्हाला सांगितलं ते आमच्याबद्दल, आणि बऱ्यापैकी ते होतच. म्हणजे माझं असं होतं की मॅडम बोलल्या हे असं असं आहे आपल्याबद्दल, हो बरोबर, करेक्ट करेक्ट, म्हणजे इतकं छान सांगतायत ते आपल्याबद्दल. आणि आमच्या 80% पहिल्या ज्योतिष असतील तर त्या असतील तर त्या तुम्हीच. म्हणजे छान वाटलं, पण छान वाटतंय तुमच्याशी हो. बोलून, असं मोकळं. पॉझिटिव्ह एनर्जी येते, हो. छान वाटतं. आणि 80-90% बऱ्यापैकी गोष्टी आपल्या हो, ओके, म्हणजे योग्य सांगितल्यात, अंदाज जो काय तुमचा स्टडी आहे. खूप खूप धन्यवाद. आपण दोघं इथे आलात. तुमचं नातं असंच राहू दे, गोडवा कायम ठेवा, यश गाठा, यशस्वी व्हा, आणि 2 वर्षांनी 5 वर्षांनी एक यशस्वी कपल म्हणून आम्ही तुम्हाला दुरून पाहिलं तरी चालणार आहे. पण तुम्ही खूप यशस्वी व्हावं, आनंदी राहावं, आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हातात हात ठेवून चालत राहा. खूप Yes. आशीर्वाद, यशस्वी व्हा. आणि Thank थँक्यू you. सो मच की आम्हालाही तुम्ही बोलवलं. इतकं छान गाईड केलं, आणि खरंच थँक्यू. हा.